उन्हाळ्याच्या पदार्थांमधला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स। तर एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स कसे तयार करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी बटाटा कोणता वापरायचा, वेफर्स तळल्यानंतर लाल का पडतात, वेफर्स किसताना त्याचे तुकडे का पडतात, तर या सगळ्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आपले वेफर्स तुम्ही बघू शकता, अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। नमस्कार मंडळी, मी सपना आणि सपनाज किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण 2 किलो बटाट्यांचे वेफर्स बनवणार आहोत। तर इथे बघा, मी जो बाजारामध्ये आता नवीन बटाटा आलेला आहे तर तोच बटाटा आपल्याला इथे वेफर्ससाठी वापरायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बटाट्यांची भाजी थोडीशी गोडसर लागते असे बटाटे देखील आपल्याला वेफर्ससाठी वापरायचे नाहीत। आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बटाटे शिजल्यानंतर थोडेसे चिकट होतात असे बटाटे देखील आपल्याला वापरायचे नाहीत। असे बटाटे जर वापरले तर वेफर्स आपले तेलामध्ये टाकल्याबरोबर एकदम लाल पडतात, त्यामुळे ते काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहेत। तर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले। आता त्यांची साले काढून ते बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। इथे तुम्ही बटाटे बघू शकता, अगदी छान मोठे मोठे आणि गोल आकारांचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत। आता वेफर्स बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारच्या स्लायसरचा वापर करते। वेफर्स बनवताना आपल्याला ते पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। इथे हे वेफर्स तुम्ही बघू शकता, अगदी छान गोल गोल वेफर्स इथे तयार होत आहेत। आता वेफर्स किसताना बघा, हात आपल्याला अगदी पुढेपर्यंत न्यायचा आहे। पूर्ण बटाटा किसून झाल्यावरच मग आपल्याला हात मागे घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या वेफर्सचे तुकडे पडणार नाहीत। तर अशा प्रकारे सगळे वेफर्स आपण बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, वेफर्स आपले खूप जाडही नाही आहेत, खूप पातळही नाही आहेत। अशा प्रकारे मी सगळे वेफर्स इथे बनवून घेतलेले आहेत। आता वेफर्स बनवून झाल्यानंतर ते चांगले 2-3 पाण्यांनी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, पाणी थोडंसं इथे आपल्याला पिवळसर दिसतंय, पण आपल्याला ते चांगलं 2-3 पाण्यांनी हे वेफर्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होईल की बटाट्यांमध्ये जे स्टार्च असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि बटाटे आपले छान पांढरे शुभ्र असे तयार होतात। आता इथे बघा, मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 10-12 वेळा आपल्याला तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे। आणि आता या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले वेफर्स आपल्याला टाकायचे आहेत आणि एक अर्धा तास तरी या वेफर्स आपल्याला असेच या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। सगळे वेफर्स मी पाण्यामध्ये टाकून घेतले। आता यावरती झाकण ठेवूया आणि एक अर्धा तास याला असंच ठेवून देऊया। आता एक अर्ध्या तासानंतर जर पाहिलं तर तुम्ही इथे वेफर्स बघू शकता, छान कडक असे वेफर्स इथे तयार झालेले आहेत। आता सगळे वेफर्स आपण पाण्यातून काढून एका परातीमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे पाणी उकळलं की लगेच आपल्याला सगळे वेफर्स एका वेळेस पाण्यामध्ये टाकता येतील। आता इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारण 4 ते 5 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे। तर मी इथे 4 चमचे, पोह्याचे 4 चमचे म्हणजे साधारणतः एक 40 ग्रॅम मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे। मी एकाच वेळेस सगळे वेफर्स शिजवून घेणार आहे। तुम्ही जर 2 बॅचमध्ये घेणार असाल तर अर्ध मीठ तुम्ही एका बॅचला वापरू शकता। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे, गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सगळे वेफर्स आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये जेव्हा वेफर्स टाकतो तेव्हा या उकळलेल्या पाण्याचं देखील टेम्परेचर कमी होतं। तर बघा, वेफर्स आपल्याला थोडेसे खालीवर करून घ्यायचे आहेत। आता या पाण्याला आपल्याला उकळी यायची वाट बघायची आहे। तर त्यासाठी मी यावरती थोडंसं झाकण ठेवते। एक 5 ते 6 मिनटासाठी यावर मी झाकण ठेवलेलं आहे। तर इथे बघा, 5 मिनिटे झालेली आहेत। 5 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता, पाण्याला कडेने फेस आलेला आहे आणि भरपूर वाफ देखील येते। तर एकदा वाफ येऊ लागली की वेफर्स आपण अधूनमधून चेक करत राहायचं आहे। तर जास्त वेफर्स आपल्याला शिजवून घ्यायचे नाही, साधारण एक 70 ते 80% वेफर्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, त्याहून जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हलकासा नख रोवला जातोय आणि वेफर्स आपण फोल्ड केला तरी तो तुटत नाही आहे, म्हणजे परफेक्ट आपले वेफर्स इथे शिजलेले आहेत। याहून जास्त शिजवायचे नाही आहेत, त्यामुळे मी गॅसची फ्लेम इथे लगेच बंद करते आणि गरम पाण्यातून लगेच आपल्याला वेफर्स एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत। आपल्याला वेफर्स खूप वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर खालचे वेफर्स खूप शिजले जातात आणि खूप शिजलेले वेफर्स देखील त्याचे तुकडे तरी पडतात किंवा तळल्यानंतर देखील ते खूप लाल होतात। तर मी सगळे वेफर्स पाण्यातून काढून घेतले। आता चाळणीतले वेफर्स देखील आपल्याला लगेच एका सुती कापडावरती पसरवून घ्यायचे आहेत
असं केल्यामुळे त्याची शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबते आणि वेपर्स थंड व्हायला मदत होते। आता हे वेपर्स आपल्याला लगेच एखाद्या सुती कापडावरती किंवा मग प्लास्टिकच्या जाड कागदावरती अशा प्रकारे वेगवेगळे असे पसरवून वाळायला घालायचे आहेत। आता तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये वाळायला घातले तरी देखील चालणार आहे। मी इथे पंख्याखालीच वाळून घेणार आहे आणि 2 दिवसात हे छान कडकडीत वाळले जातात। आता इथे बघू शकता वेपर्स आपले वाळून तयार झालेले आहेत। मस्त आपले वेपर्स इथे तयार झालेले आहेत। खूप जाड नाही आहेत, खूप पातळ नाही आहेत। कधी काय होतं, बटाटे पिवळसर रंगाचे असतात त्यामुळे वेपर्स आपले थोडेसे पिवळे बनतात। तर आता आपण हे लगेच तळून बघूया। तर बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर वेपर्स आपले अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे बनून तयार झालेले आहेत। काही वेळेस बटाटे हे आतून पांढरे असतात तर काही वेळेस पिवळसर रंगाचे असतात। वेपर्स पिवळसर रंगाचे जरी झाले तरी देखील ते तळल्यानंतर पांढरेच बनतात। त्यासाठी आपल्याला त्या छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करायच्या आहेत। बटाटे घेताना ते चांगले मोठे आणि पातळ सालीचे बटाटे आपल्याला इथे वापरायचे आहेत। त्याचबरोबर शिजल्यानंतर तो चिकट तर होणार नाही ना याची आपल्याला चांगली काळजी घ्यायची आहे आणि गोडूस बटाटा आपल्याला इथे वापरायचा नाही। या 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तरी देखील आपले वेपर्स छान पांढरे शुभ्र बनायला मदत होते। त्याचबरोबर वेपर्स शिजवताना देखील ते जास्त शिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जरी तुम्ही पंख्याखाली जरी वाळवलं तरी काहीच हरकत नाही। फक्त एकदा वाळल्यानंतर त्याला डब्यामध्ये भरून ठेवण्याआधी मात्र त्याला एक ऊन देणे गरजेचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपले वेपर्स अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि छान कुरकुरीत झालेले आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे वेपर्स बनवताना या छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे देखील वेपर्स अशा प्रकारे मस्त पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत बनून तयार होतील। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।